मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी रेणापूर आणि पुनर्रचनेनंतर परळी नाव धारण केलेल्या हा मतदारसंघ पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडे या व्यक्तीशिवाय निवडणूक पाहत आहे। गेली 4 दशकं गोपीनाथ मुंडे या नावानेच या मतदारसंघावर अधिराज्य गाजवलाय। कोणत्याही उमेदवार समोर आला तरी वातावरण तेच असणार आहे। मुंडे साहेबांसारखा एवढा मोठा नेता आणि त्याची सहानुभूती म्हणजे अजून लोक दुःख विसरले नाही आणि मृत्यू स्वीकारायला तयार नाही। माझी तीच परिस्थिती आहे। पण मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आता सगळ्या दुःख बाजूला ठेवून कामाला लागले आहे। 6 मतदारसंघात विजय मिळणार आहे, त्यामुळे परळी आपोआप त्याच्यात आलंच। परळी आमचं पहिलं स्टॅम्प्ड विजय आहे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही। आणि म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय परळी मतदारसंघातली लढत पाहणं मोठं रंजक ठरणार आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परळी विधानसभा मतदारसंघ सोडावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। मुळातच आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्याकरताच हा मतदारसंघ सोडावा अशी आम्ही पक्षप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडे मागणी करणार आहोत। तशा चर्चाही खूप आहेत, अपेक्षाही व्यक्त केल्या जात आहेत की गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर धनंजय आणि पंकजा यांनी एकत्र यावे आणि राजकारण करावे अशी अपेक्षा सुद्धा लोक आता व्यक्त करतायत। मात्र व्यावहारिकदृष्ट्या हे सध्या तरी शक्य आहे असं वाटत नाही। गोपीनाथ मुंडे यांच्या अवेळी निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली। मराठवाड्याचं राजकारण पोरकं झालं। याहीपेक्षा या घटनेचे दुर्गामी परिणाम झाले ते बीड जिल्ह्याच्या राजकारणावर, आणि त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये। याच मतदारसंघामध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार आहे। आणि याच विषयावर बोलण्यासाठी परळीमधले वेगवेगळ्या वृत्तपत्राचे पत्रकार आपल्यासोबत आहेत। तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाचं मागच्या अनेक दिवसापासून विश्लेषण करताय, अनेक निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत, मात्र ही विधानसभा निवडणूक वेगळी का आहे आणि त्याला काय अर्थ आहे? गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गेल्या 2 महिन्याचा जर काळ आपण पाहिला तर राजकीय वातावरण इतकं शांत आहे। आणखीन तरी लोक काही स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत। आता या पुढची निवडणूक इथं गोपीनाथ मुंडे यांच्या अभावी होणार आहे किंवा त्यांच्या पश्चात इथं निवडणूक होणार आहे। ही निवडणूक पंकजाताई मुंडे पालवे यांच्या विरोधात धनंजय मुंडे असणार आहेत की काँग्रेसचा उमेदवार येतो किंवा आणखी दुसरी कोणाला उमेदवारी मिळते हे आणखी निश्चित झालेलं नाही। पण धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी किंवा इथून पुढे राजकारण एकत्र येऊन करावं अशी भावना देखील काही कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे आणि काही नागरिकांचं पण असंच मत आहे। पण आणखीनही जे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते ते याबाबत बोलायला तयार नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही जुनी मंडळी आहेत ह्या सगळ्या घटनेवर लक्ष देऊ नयेत। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र यावं असं तुम्हाला या दृष्टीनं तरी व्यावहारिकदृष्ट्या हे होईल असं वाटतं का? या परळी भागात सुद्धा या दोघा भावा बहिणींनी एकत्र यावं हीच भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करतात। एकत्र यावं असं जरी वाटत असलं तरी मला सांगा की धनंजय मुंडे मागच्या 3 वर्षापासून परळी विधानसभा मतदारसंघाची तयारी करत होते, किंवा ते अनेक लोकांपर्यंत पोहोचत होते, अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले। त्यानंतर आताही तेच तयारी त्यांची पाहायला मिळते। पण गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासमोर कोणती आव्हानं असतील आणि सहानुभूतीचा सामना कसा करतील धनंजय मुंडे? या ठिकाणी सहानुभूती तसा विषय हा धनंजय मुंडे यांच्या संपर्कात येऊ शकत नाही। मुळात मुंडेंची कन्या असल्यामुळे पंकजाताई किंवा आणखीन जो कोणी त्यांचा उमेदवार असेल कुटुंबातला त्यांच्याशी निगडीत हा विषय भावनेचा आणि याचा जातो काय म्हणता येईल त्याला सहानुभूतीचा। परंतु मुंडेंशिवाय निवडणूक ही पहिलीच वेळ ज्या म्हणजे या रस्त्या गावातील पायवाट असेल पायवाटचे डांबरीकरणाचं रूपांतर ज्यांनी केले त्या मुंडे साहेबांच्या परस्पर त्यांच्याशिवाय निवडणूक होत असल्याने मोठा प्रसंग या मतदारावर आलेला आहे। आणि या ठिकाणी पंकजाताईंच्या आत्ताचे 5 वर्षांनी धनंजयंनी त्यावेळेस तयारी केली आणि आताही तयारी केली, परंतु तिकीट कुणाला मिळेल त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टीवर बोलता येईल। निश्चितपणे आणखी सगळं अस्पष्ट असलं तरी सामना रंगणार हे मात्र निश्चित आहे। चव्हाण साहेब मला सांगा की काय नेमकी परिस्थिती राहील? परळी मतदारसंघाची जी जागा आहे ती काँग्रेसकडे असते हे माहीत असताना सुद्धा धनंजय मुंडे तयारी करतायत। यामध्ये कुठली तडजोड होऊ शकते आणि ही जागा सुटली तर त्याचे परिणाम काय? हा मतदारसंघ मुळात काँग्रेसचा आहे, त्यामुळं मतदारसंघ जर त्यांनी सोडला तरीही होईल। आणि जर समजा तसं झालंच, काँग्रेसवाला एक उमेदवार राहील, जर समजा तशी बंडखोरी कुणी करण्याचा प्रयत्न केला, पुरोगामी मताचे जे काही फूट होईल
ती भरून निघणं आणि आताची जी काही निवडणूक आहे संपूर्णपणे सहानुभूतीवर होणार आहे. निश्चित सहानुभूतीचा मोठा परिणाम या सगळ्या निवडणुकीवर असेल, पण तरी सुद्धा काँग्रेस ही जागा सोडेल का, ही तितकं शक्य आहे का, आणि धनंजय मुंडेंना यासाठी काय संघर्ष करावा? एरवी जशी इच्छुकांची स्पर्धा असायची तशी यावेळेला परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे साहेबांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर फारसं कोणी उत्सुक दिसत नाही. यावेळेसची लढाई तशी भावनेचीच असेल आणि सहानुभूतीची लाट ही नक्कीच भाजपच्या बाजूनं असेल. त्यामुळे विरोधकही या ठिकाणी फारसे आतून उत्साही दिसत नाही. पंकजा मुंडे या मागच्या 5 वर्षापासून इथं नेतृत्व करतायत. त्यांच्या निवडणुकीला सामोरे जाताना कोणते प्लस पॉईंट आहेत ज्यामुळं त्यांची येण्याची शक्यता जास्त बळावते? पंकजाताई पालवेंचा सर्वात महत्त्वाचा विषय असा की गोपीनाथराव मुंडेंची पुण्याई पंकजाताईच्या पाठीमागे आहे आणि या भागातला ग्रामीण भागातला मतदार हा पूर्वीपासूनच गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहे. नेमके धनंजय मुंडे यांचे प्लस पॉईंट काय? धनंजय मुंडे यांचा थेट युवक वर्गातल्या कार्यकर्त्याशी संबंध आहे. एकूणच गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईवरती आणि स्वकर्तृत्वाने पंकजा मुंडे या मागच्या 5 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतायत आणि मागच्या 3 वर्षापासून धनंजय मुंडे थेट लोकांपर्यंत आपला संपर्क ठेवून आहेत. आणि म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर हा भाऊ बहिणीचा संघर्ष परळी विधानसभा लक्षवेधी ठरवतं. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी वैजनाथ.